तेरी वो रफ्तार हो, रोके से भी तू ना रुके, हासिल कर ऐसा शिखर। Good morning, friends. First all of you, welcome from Success Point Coaching Class Pusat. Myself Sachin Ratnaparki, and we are going to study about math. Okay, and math. You are in a 9th class now. Okay, there are maths divided into two sections. That is one algebra and another is geometry. See here, you are in a 9th class now. 9th class. The math divided into two parts. That is one algebra, another is geometry. Okay, now is called math 1. It is math 2. Okay, it is math 1 and math 2. Now I am going to teach you geometry. आता आज मी तुम्हाला नाही का जॉमेट्री शिकवणार आहे आजपासून. लक्ष द्या, तर जॉमेट्री बद्दल आपल्याला काय करायचं माहिती, थोडंसं बेसिक माहिती घेऊन घेऊ आपण. काय जॉमेट्री हा ग्रीक वर्ड आहे आणि जॉमेट्री मध्ये पाहायला जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळते माहिती का, जिओ अँड मेट्रिया. जिओ अँड मेट्रिया कंबाईन जिओमेट्री. जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरमेंट. आपण मराठीत जरी पाहिलं तरी याला म्हणतात भूमिती. भू आणि मिती. भू म्हणजे ही जमीन, अर्थ, आणि मिती मीन्स मापन, मेजरमेंट. ओके, लक्ष द्या. जॉमेट्री मीन्स, जिओ मीन्स अर्थ अँड मेट्री मीन्स मेजरमेंट. ओके, म्हणजे आता यामधून आपण काय करायचं माहिती का, आपल्याला जिओमेट्री म्हणजे कुठल्याही मेजरमेंट कसं करायचं आहे हे जिओमेट्री मध्ये मेनली असतात. लक्ष द्या, यामध्ये फिगर्स असतात. ठीक आहे, ट्रायंगल्स, रेक्टँगल, क्वाड्रिलेटरल्स यांची आपल्याला स्टडी करायची असते. There are many scientists contribute in a geometry. Euclid is called father of geometry. Scientist Euclid is called father of geometry. बघा, तसंच नाही का अजून बरेच पायथागोरस वगैरे यांनी नाही का आपलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे जॉमेट्री मध्ये. बघा काय करायचं आपल्याला याच्याबद्दल, या जॉमेट्री हा विषय बद्दल काय करायचं आजपासून शिकायचं आहे. तर बघा आता आपण 9th क्लास कडे पाहू. ठीक आहे, बघा आता. ओके, तर फ्रेंड्स आता आपल्याला काय करायचं माहिती का, जॉमेट्री बद्दल माहिती घ्यायची आहे. पहा, इन युअर टेक्स्ट बुक इन लास्ट इयर, आता आपल्याला मागच्या वर्षी नाही का एक टेक्स्ट बुक होतं, त्यामध्ये दोन्ही पण होतं, जॉमेट्री पण होतं आणि अल्जेब्रा पण होतं. पण यावर्षी सेपरेशन झालेलं आहे. जॉमेट्री अलग झालेलं आहे आणि अल्जेब्रा अलग झालेलं आहे. तर जॉमेट्री मध्ये काय आहे नेमकं ते आपण पाहूया. लक्ष द्या, देर आर 9 चॅप्टर इन युअर जॉमेट्री टेक्स्ट बुक. ओके, सी हियर इंडेक्स. आपण इंडेक्स पाहूया. बघा आता यामध्ये नाही का, फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, अनदर पॅरल लाइन्स, थर्ड ट्रायंगल्स, फोर्थ कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स, फिफ्थ क्वाड्रिलेटरल, सिक्स सर्कल अँड 7 कोऑर्डिनेट ज्योमेट्री, 8 ट्रिगोनोमेट्री अँड 9 इज सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. बघा, देर आर 9 चॅप्टर्स. आता तुम्ही बरेचदा ऐकले असेल की 9वी हा 10वीचा पाया असतो. तर नेमकं पाया असतो असं का म्हणतात माहिती का तुम्हाला, कारण की मॅक्झिमम बेस जे आहे ते यावरच डिपेंड आहे 10वीचा. तुम्ही जर आता बघितलं 10th क्लासला ओनली 7 चॅप्टर आहे. ठीक आहे, जॉमेट्री मध्ये, पण इथे नाही काय 9 दिलेली आहे. आणि मॅक्झिमम हे चॅप्टर जे आहे यातले चॅप्टर काय आहे, रिपीट झालेले आहे 10th क्लासमध्ये, म्हणजे थोडासा पुढचा भाग दिलेला आहे 10th क्लासमध्ये. आणि जर तुम्ही ऐकलं असेल 9th क्लास हा 10th क्लास पेक्षा हार्ड आहे, कारण की डीप मध्ये दिली त्याच्यामध्ये थोडस. बघा लक्ष द्या, आता ही जी बेसिक कन्सेप्ट 4 चॅप्टर आहे तुमचे फर्स्ट सेमिस्टर पर्यंत, हे बेसिक वाले आहे. आता यामध्ये नाही का तुम्हाला मेनली 10th मध्ये ऍज इट इज चॅप्टर असणारे कोणते माहिती का, सर्कल आहे, कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे आणि ट्रायंगल आहे, ट्रिगोनोमेट्री आहे. हे जे आहे 3, आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल आहे. हे जे आहे मेन कन्सेप्ट, हे 4 चॅप्टर तुम्हाला ऍज इट इज नाही का 10th क्लास मध्ये पण आहे. त्यामुळे
तुम्ही काय करा लाईफ मध्ये आपल्याला आतापासून आपल्याला 10 ची सुरुवात करावी लागेल चांगल्या प्रकारे. त्यामुळे आपण नाही का चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकतो. बघा आता यामध्ये पहा हे इंट्रोडक्शन, याच्यामध्ये नाही का बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री हा आहे. नंतर पॅरल लाईन्स तुम्हाला लास्ट इयरला पण होतं 8व्या वर्गामध्ये, लक्षात द्या. आणि नंतर ट्रायंगल्स वगैरे तुम्हाला माहिती आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे, म्हणजे काही जर बघितले आपण तर हा चॅप्टर नाही का तुम्हाला मागच्या वर्षी पण होतं, लास्ट इयरला पण होतं, 8 क्लास मध्ये पण होतं. ठीक आहे, पण या वर्षी नाही का थोडंसं आपल्याला पुढचं स्टेप घ्यायची आहे. ठीक आहे, आता बघा आपण जास्त वेळ न घालता आपण काय करू माहिती का, स्टार्ट करू आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. ओके, तर फ्रेंड्स आता आपण पाहायचं आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री चॅप्टर नंबर 1. सी हियर देयर आर टुडे वी आर गोइंग टू स्टडी 3 points, that is point, line and plane, coordinates and distance. आपल्याला 3 पॉइंट्स बद्दल डिस्कशन करायचं आहे. बघा इझी आहे. पॉइंट्स तुम्ही बरेच वेळा ऐकला असेल ना, पॉइंट्स, हे पॉइंट घ्या ते पॉइंट्स घ्या, पण पॉइंटचे डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉट इज पॉइंट. पॉइंट आहे, या पॉइंटला आपल्याला डेफिनेशन घ्यायची आहे. पॉइंटचे डेफिनेशन, व्हॉट इज द पॉइंट. बघा पॉइंट इज एक्झॅक्ट लोकेशन. म्हणजे पॉइंट म्हणजे काय, एक्झॅक्ट लोकेशन. इट हॅझंट काय साईज, याला साईज नसते, एक्झॅक्ट लोकेशन असते. म्हणजे आता हा पॉइंट घेतला मी, ती इथली पोझिशन, ही जी पोझिशन असणार ती जी पोझिशन आहे, फक्त पोझिशन इंडिकेट करतात. पॉइंट जो आहे तो फक्त पोझिशन इंडिकेट करतो. आणि हा याची डायमेन्शन जे आहे ती 0 असते. तर 0 डायमेन्शन म्हणजे काय माहिती का, डायमेन्शन म्हणजे काय, आता बघा हा जो एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती जर एका ठिकाणावर उभा असेल तर तो 0 डायमेन्शन मध्ये असतो. हा कन्सेप्ट आहे, हे महत्वाचे कन्सेप्ट आहे. तुम्हाला 10th मध्ये, 12th मध्ये, 11th मध्ये, 12th मध्ये पण काही पडणार आहे. बघा महत्वाचे आहेत याच्यामध्ये. हे पॉइंट आहे, डायमेन्शन म्हणजे काय, आता एखादा व्यक्ती सपोज अज्युम करा, समजा तुम्ही आहे नाही का, तुम्ही एका ठिकाणावर उभे आहे. मग याची माझी डायमेन्शन काय आहे, समजा मी आहे, माझी एका ठिकाणी उभा आहे, तर माझी डायमेन्शन 0 आहे. कारण मी नाही का मूव्ह करू शकत नाही, इकडे पण करू शकत नाही, इकडे पण करू शकत नाही. म्हणजे काय, मी 0 डायमेन्शन मध्ये आहे सध्या. आता बघा 1 डायमेन्शन म्हणजे काय, मी फक्त या साईडला जाऊ शकतो असे. ठीक आहे, आता 1 डायमेन्शन म्हणजे काय माहिती का, मी या साईडला जाऊ शकतो किंवा या साईडला जाऊ शकतो. म्हणजे आता हे बघा, या साईडला जाऊ शकतो मी किंवा या साईडला जाऊ शकतो, किंवा वरती जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो. याला म्हणायचं 1 डायमेन्शनल. वरती जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो, याला म्हणायचं 1 डायमेन्शनल. आणि 2 डायमेन्शनल म्हणजे काय माहिती का, मी ऍट अ टाइम वरती पण जाऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो, या साईडला पण जाऊ शकतो. हे बघा 2 डायमेन्शनल म्हणजे इथे नाही मी या साईड, या पॉइंटवरून नाही का इकडे पण जाऊ शकतो, या साईडला पण जाऊ शकतो, वरती पण जाऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो. याला म्हणायचं 2 डायमेन्शनल. ठीक आहे, हा झालं 0 डायमेन्शन, हे झालं 1 डायमेन्शन, हे झालं 2 डायमेन्शन. आणि 3 डायमेन्शन म्हणजे क्यूब. ठीक आहे, तर बघा हे आता सध्या तरी याची कन्सेप्ट महत्वाची आहे. पहा आता हे जी 1 डायमेन्शन असते, 0 डायमेन्शन असते, ते आहे पॉइंट. ठीक आहे, आणि ही लाईन जी आता कन्सेप्ट आहे सेकंड वाला, लाईन इज अ 1 डायमेन्शनल. पहा लक्षात द्या. आणि दॅट कॅन बी इन्क्रीज अप टू इन्फिनिटी फ्रॉम बोथ साइड. म्हणजे आता बघा ही जी आहे ही लाईन यल आहे. ठीक आहे, ही 1 डायमेन्शन मध्ये आहे. 1 डायमेन्शन म्हणजे काय माहिती का, आपण या साईडला कितीही याला एक्सटेंड करू शकतो अप टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंत. अनंतपर्यंत आपण किती पण याला काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. आणि या साईडला आपण किती पण काय करू शकतो, आपण याला एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, बघा हे झालं काय 1 डायमेन्शन. लाईन इज ऑलवेज 1 डायमेन्शनल. ठीक आहे, दॅट कॅन बी एक्सटेंड अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, नंतर पहा नंतरचा आहे कन्सेप्ट प्लेन. आता प्लेन काय माहिती का, प्लेन आहे एक, लक्षात द्या, याला मराठीत प्रतल म्हणतात. लक्षात द्या, प्लेन म्हणजे एरोप्लेन नाही, त्यात बसून जातो आपण, तो नाहीये. हा जॉमेट्री मध्ये प्लेन जे आहे ते वेगळं असतं. लक्षात द्या, प्लेन म्हणजे काय, लक्षात द्या, हा एक प्लेन आहे समजा. ठीक आहे, हा एक प्लेन आहे. प्लेन इज ऑलवेज 2 डायमेन्शनल. प्लेनची डायमेन्शन काय असते, 2 असते. म्हणजे काय माहिती का, आपण याला या साईडला आणि या साईडला याला कितीही एक्सटेंड करू शकतो आपण इन्फिनिटी पर्यंत. वी कॅन एक्सटेंड इट अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, याला म्हणायचं आहे प्लेन. प्लेन म्हणजे समजा हे बोर्ड जे आहे हे एक प्रकारचं प्लेन आहे. ही वॉल जी आहे समजा एक पूर्ण प्लेन आहे. याला आपण काय करू शकतो माहिती का, एक्सटेंड करू शकतो अप टू इन्फिनिटी, किती पण आपल्या मनानं. लक्षात द्या, हे जे आहे हे आहे प्लेन. ओके, लक्षात द्या बेटा.
आता याच्यानंतर नाही का नेक्स्ट बघायचं आपल्याला, तर बघा नेक्स्ट बघायचं आहे पॉइंट पहा आता, नंतर आहे कोऑर्डिनेट्स. तर कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला काय, यू मस्ट नो दी नंबर लाईन. इन द लास्ट इयर यू आर स्टडी अबाउट नंबर लाईन. ठीक आहे, इट इज नंबर लाईन. In the middle of number line there is a zero. Origin of number line starts from zero. Okay, it can be extended here. In the right side of number line there are positive integers. Okay, and in the left side of number line there are negative integers. Suppose 1, 2, 3, 4, 5 up to infinity, that is, and -1, -2, -3, -4, -5, -6, whatever. That way, that can be represented as A, B, C, D, E. Here P, Q, R, S, T, U, whatever. And here always origin. O means origin. Okay, that start from 0. Is always divided by the O. Okay, O means origin. See here, what is coordinate? Here, number here letter A represent a number 1. What the represent by A? हा जो A आहे हा कोणता नंबर रिप्रेझेंट करतो, तर 1 करतो. हा जो D आहे हा कोणता नंबर रिप्रेझेंट करतो, तर 4 करतो. अच्छा, the D represent the number 4. That means coordinate of D is 4. Coordinate आता सपोज कोणतं पण घ्या, D point D represent by indicates or represent by 4. Therefore the coordinate, we can say that, therefore the coordinate of D is 4. बघा आता या D चा कोऑर्डिनेट काय आहे म्हणलं तुम्हाला विचारलं समज, तर काय सांगायचं आहे, 4 सांगायचं आहे. व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ E? 5. व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ B? 2. व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ P? -1. व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ R? -3. बघा इझी आहे, फक्त आपल्याला बेसिक आहे माहिती का. याच्यानंतर आता तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोऑर्डिनेट म्हणजे काय आहे नेमकं, आणि याच्यामध्ये पॉइंट्स म्हणजे काय आहे. आता बघा P चा कोऑर्डिनेट काय आहे, -1 आहे. ठीक आहे, सपोज लक्षात आता आपण काय करायचं, डिस्टन्स पाहायचं आहे. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये डिस्टन्स म्हणजे काय आहे, डिस्टन्स म्हणजे सेम आपण जसं म्हणतो आपण व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स, और आपण दोघं आपल्या कुठल्या याच्यामध्ये आपण डिस्टन्स काउंट करतो सेम असते. तर बघा डिस्टन्स बिटवीन ए अँड सी, आता ए आणि सी मधलं डिस्टन्स काउंट करायचं आपल्याला. हाऊ मेनी युनिट्स बिटवीन ए अँड सी? दॅट इज 1 + 1, दॅट मीन्स 2. द डिस्टन्स ऑफ ए अँड बी इज AC इज 2. म्हणजे त्यामध्ये किती युनिट आलेले आहेत त्याच्यामध्ये, त्याला काय करतो आपण, काउंट करायचं आहे. तर बघा डिस्टन्स बिटवीन समजा आपल्याला ए आणि ई करायचं आहे, ए पासून काय करायचं आहे, ई पर्यंत करायचं आहे. तर काय करायचं आहे सर, इझिली आपण काउंट करू शकतो आपण. बघा 1 1 1 2 3 4. देर आर 4 युनिट्स कॅप्चर बाय बिटवीन ए अँड ई. ओके, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन ए अँड ई इज 4. बघा, आणि डिस्टन्स कसं लिहायचं आपल्याला माहिती आहे का, डिस्टन्स पाहिलं आपण लक्षात, डिस्टन्स इंडिकेट करतात डी ने, डिस्टन्स AE. Distance AE means what? The distance between A and E. The distance between A and E. आता बघा हे तर आपण ओरली करू शकतो, आपण डायरेक्ट करू शकतो आन्सर. मग मला विचारलं समजा, सपोज डिस्टन्स बिटवीन R and C. Distance between R and C. What is distance between R and C? Is if you asked, then we can easily count that 1 2 3 4 5 6. Therefore distance between R and C is 6 units. Okay,
बघा हे झालं ओरली. पण आपल्याला मॅथमॅटिकली कसं काढायचं आहे, आपल्याला ते काढायचं, सोल्युशनली कसं काढायचं आपल्याला ते आपल्याला पाहायचं आहे. बघा लक्ष द्या आता यामध्ये बघा डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. बघा इझी एक प्रॉब्लेम आहे वाले. आता डिस्टन्स बिटवीन तुम्हाला विचारलं, डिस्टन्स बिटवीन ए आणि यू, ए ई काय करायचं माहिती का फ्रेंड्स, इझी आहे. बघा काय करायचं, पहिले आधी ए चा कॉर्डिनेट आणि ई चा कॉर्डिनेट काय आहे सगळ्यात पहिले पाहून घ्यायचं. बघा ए आणि ई चा कॉर्डिनेट काय करायचं आपल्याला माहित करून घ्यायचं. बघा ए चा कॉर्डिनेट काय 1 आहे, 1 लिहिलं आपण इथे, आणि ई चा कॉर्डिनेट काय आहे 5 आहे, मी 5 लिहिला. तर मला सांगाल का तुम्ही की या 1 आणि 5 मध्ये ग्रेटर कोणता आहे, 1 आणि 5 मध्ये ग्रेटर कोणता आहे, विच इज ग्रेटर 5, देअरफॉर साइन द्या इथे ग्रेटर, 5 इज ग्रेटर. मग काय करायचं माहिती का, ऑलवेज टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, द सबट्रॅक्ट द greater coordinate, larger coordinate, smaller coordinate from the larger coordinate. This smaller coordinate आहे तो नाही का larger coordinate मधून काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. ऑलवेज नेहमी डिस्टन्स काढताना, ऑलवेज while finding the distance between 2 points, always subtracting the smaller coordinate from larger coordinate. स्मॉलर कॉर्डिनेट 1 आहे, लार्जर कॉर्डिनेट 5 आहे. मग काय करायचं, डायरेक्टली करायचं आपण डिस्टन्स एई इक्वल्स टू ग्रेटर कोणता आहे 5 आहे, 5 ला समोर घ्यायचं. आपण जसं मोठ्यांना मान देतो तसं इथे काय करायचं, मोठ्यांना मान द्यायचा. बघा मोठ्यांना मान द्यायचा, मोठ्यांना समोर घ्यायचं, आपण मागे राहायचं, म्हणजे लहान वाला जे आहे ते मागे ठेवून द्यायचं. ठीक आहे, असं नाही का 4 - 1 5 - 1 काय आलं 4 आलं. डिस्टन्स बिटवीन एई इज किती आलं 4. तर बघा आपण पाहून घेऊ आहे काय घेऊ आपलं पान. आपण काय करायचं आपल्याला ए आणि ई, ए आणि ही ए. बघा याच्यामध्ये किती युनिट्स आलेले आहे 1 2 3 आणि 4. बघा आपला आन्सर काय आलं, एक्झॅक्टली करेक्ट आलेलं आहे. असं व्हेरीफाय पण तुम्ही करू शकता. क्वेश्चन पेपर मध्ये काय माहिती का, अशी नंबर लाईन येईल एक आणि तुम्हाला विचारेल फाइंड सम डिस्टन्स ए, देन डिस्टन्स सपोज आता एक आपण निगेटिव्हचा आन्सर घेऊ, निगेटिव्ह पाहू काय होते ना. डिस्टन्स घेऊ आपण टी आणि घेऊ आपण डी घेऊ. ठीक आहे, टी आणि डी घेऊ. ठीक आहे, काय हरकत नाही. टी आणि डी काय करायचं मित्रांनो, आपल्याला यानंतर सेम प्रोसेस करायचं. आधी कोऑर्डिनेट घेऊन घ्या. टी चा कोऑर्डिनेट काय आहे -5 आहे. ठीक आहे, आणि डी चा कोऑर्डिनेट काय आहे 4 आहे. आता -5 आणि 4 मध्ये ग्रेटर कोणता आहे, -5 आणि 5 मध्ये -5 आणि 4 मध्ये ग्रेटर कोणता आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, ऑलवेज लक्षात द्या, while comparing the negative and positive integer, always positive integer is always greater than negative. छोटा असो कोणता असो, आता मायनस हा 1 आहे आणि ह्या -1000 आहे, 1000. ठीक आहे, तरी पण काय असणार मित्रांनो, हा 1 जो आहे हा ग्रेटर असणार. लक्षात द्या. आता इथून काय करायचं, इथे साइन द्या ग्रेटरचं. मग ऑलवेज पुन्हा काय करायचं आपल्याला, डिस्टन्स टी डी, डिस्टन्स काय करायचं आहे टी डी इक्वल्स टू काय करायचं आहे, यातले मोठे कोण आहे 4 आहे. मग मोठ्यांना मान द्यायचा, पहिले घ्यायचं 4. आता काय करायचं मला लक्षात द्या, ऑलवेज सबट्रॅक्ट करायचं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे, ऍडिशन वगैरे नाही करायचं आहे. डिस्टन्स जेव्हा काढतो आपण तेव्हा काय करतो, सबट्रॅक्शन करतो. त्यामुळे इथे काय करायचं, सबट्रॅक्शन साइन द्यायचं, सगळ्यात पहिले सबट्रॅक्शन साइन द्यायचं. आणि आता बघा मित्रांनो, आता हा पण सबट्रॅक्शन इथं मायनस आलेला आहे आणि हा मायनस आलेला आहे, 2 वेळा मायनस आली. मग 2 वेळा मायनस आले तर काय करायचं माहितीये का, 2 वेळा मायनस जर आलं तर ते काय करतील, भांडण करतील. त्यामुळे काय करू आपण माहिती त्यांना ब्रॅकेट मध्ये टाकून देऊ. लक्षात द्या, 2 वेळा मायनस आलं, एका समोर एक आलं तर कधी पण काय करायचं माहितीये का, ब्रॅकेट मध्ये टाकायचं. लक्षात द्या, 2 वेळा मायनस आलं काय करायचं, ब्रॅकेट मध्ये टाकायचं. जर तुम्ही ब्रॅकेट मध्ये नाही टाकसाल तुमचं प्रॉब्लेम चुकू शकतो. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय करायचं, आणि एक रूल तुम्हाला माहिती आहे, मायनस इंटू मायनस काय होणार, ब्रॅकेट मीन्स मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट मीन्स मल्टिप्लिकेशन. आणि हा जो आहे मायनस इंटू मायनस काय होणार, 4 + 5, 4 + 5, 4 + 5 इज 9, 4 + 5 इज 9. डिस्टन्स टी डी इक्वल्स काय आलं 9 आलं. लक्षात द्या, इझी आहे. आता यामध्ये पहा, आपण हे आहे की नाही एक्झॅक्टली आन्सर आपलं करेक्ट आहे की नाही आपण व्हेरीफाय करू. बघा इथं पहा, लक्षात द्या, यावरती बघा
टी आणि डी, हा टी घेतला आपण आणि डी पर्यंत जायचं, डी पर्यंत. ठीक आहे. आता बघा काउंट करू आपण. हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा एक्झॅक्टली आपला आन्सर करेक्ट आहे. एक्झॅक्टली आपला आन्सर काय आहे? करेक्ट आहे. 1 2 1 युनिट 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा म्हणजे असं काय करता माहिती तुम्ही, तुमचे हे जर क्वेश्चन पेपर मध्ये आला तर तुम्ही सहज सोडू शकता. इतका सोपा आहे क्वेश्चन हा. आणि व्हेरीफाय पण करू शकता विशेष म्हणजे डायरेक्टली. ठीक आहे. बघा आता असेच प्रॉब्लेम आहेत बरेच. आता याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अजून एक तुम्हाला. नाव फ्रेंड्स टर्न्स ऑन होमवर्क. ओके. बघा आता आपण जे शिकलेलं आहे त्यावर तुम्हाला होमवर्क करणं गरजेचं आहे. कारण की माहिती आहे का तुम्हाला, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय माहिती का ते समजणार नाही आणि नाही का तुम्ही तुमच्या टच मध्ये राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला होमवर्क करणं गरजेचं आहे. मित्रांनो आज तुम्हाला मी होमवर्क देणार आहे आणि ते होमवर्क काय करायचं माहिती का तुम्हाला, नोटबुक मध्ये लिहायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. आणि त्याचबरोबर मला काय करायचं माहिती का, सॉल्व्ह करून तुम्ही त्याचा फोटो काढायचा आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअपवर सेंड करायचा आहे. जेणेकरून मी चेक करून तुम्हाला सांगेल तुमचं बरोबर आहे अथवा नाही आहे. किंवा कुठे तुम्हाला डिफिकल्ट गेली तर मला तुम्ही विचारू शकता सहज. तर त्या लक्षात द्या मित्रांनो, आपल्याला नाही का या लॉकडाऊनच्या काळामध्ये पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. लक्षात द्या. आता आपल्याला लॉकडाऊन मध्ये सगळं थांबलं म्हणजे आपण थांबायचं नाहीये. आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. लक्ष द्या. घरी बसून अभ्यास करायचा आहे. पहा आता होमवर्क पहा. होमवर्क बघा मी नाही का एक नंबर लाईन दिलेली आहे. या नंबर लाईन मध्ये काही डिस्टन्स फाइंड करायचे तुम्हाला. डिस्टन्स ए काढायचा आहे, डिस्टन्स बीडी काढायचा आहे, डिस्टन्स आर डी काढायचा आहे, डिस्टन्स एल एन काढायचा आहे. हे जे डिस्टन्स दिलेले आहे ते तुम्हाला फाइंड करायचे आहे. लक्ष द्या. आता हे डिस्टन्स फाइंड करून नाही का तुम्हाला काय करायचं आहे, फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ठीक आहे. आणि याच बरोबर नाही का मी व्हॉट्सअपवर तुमच्या नोट्स टाकेल. नोट्सचे मी फोटो काढून टाकेल. ते नोट्स तुम्हाला नाही का तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहे आणि लिहून घ्यायचे आहे आणि एक स्पेशल नोटबुक बनवा. कारण की आता आपल्याला नाही का 9th मध्ये शिकायचं आहे, 9th मधलं चालू करायचं आहे आणि उद्यापासून नाही का आपल्याला प्रॅक्टिस सेट चालू करू मित्रांनो आपण. ठीक आहे. आणि फ्रेंड्स एक महत्वाचं, ज्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केलेला आहे, फक्त त्यांनाच नाही का हे नोट्स येतील आणि त्यांनाच नाही का होमवर्क वगैरे पाठवता येईल. आणि रजिस्ट्रेशन नसेल केले तुम्ही आतापर्यंत तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून टाका. तुम्हाला मी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवेल आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म करून ऑनलाईन फॉर्म भरून मला पाठवायचा आहे. ठीक आहे. ओके.